विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था 43व्या शाखेचं उद्घाटन सन्माननीय आदरणीय अमितजी बेनके साहेब असतील, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब असतील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष शिवाजी पारेकर साहेब असतील आणि सर्व संचालक इथे उपस्थित असलेले सर्व सभासद ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला। मला बेनके साहेब एक सांगायला वैशिष्ट्य वाटतं की इथं आम्ही 5-6 महिन्यापूर्वी संस्था जी ओपन केली, संस्थेचं कुठेही नाव नव्हतं, फक्त एक प्रतिनिधी म्हणून मत्स्य साहेबांचं नाव। परंतु या संस्थेवरती ग्रामवासीच्या स्थानिक ग्रामस्थांचा सभासदांचा एवढा मोठा दृढ भरवसा की करोडो रुपयाचं कर्ज घेतलं आणि करोडो रुपयाच्या मध्ये टीव्ही सुद्धा ठेवली, म्हणजे खऱ्या अर्थानं हा विश्वासाचा प्रश्न। विशाल जुन्नर पतसंस्था ही गोरगरिबांची संस्था आहे, कारण की या संस्थेने नेहमी गोरगरिबांचं हित जपण्याचं काम केलं। आणि मला पारखे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की ही ब्रँच जी आहे आपल्या आता ही 43व्या नंबर ब्रँच आहे, आपल्या टोटल 50 ब्रँच होणार, आज आपल्या 6-7 ब्रँच ओपनिंग होणार आहे। पण या 50 ब्रँच मध्ये टॉप 5 मध्ये ही निमगावची ब्रांच असेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण की इथे जे सभासद आहेत त्यांचा एवढा मोठा विश्वास विशाल जुन्नरवर, मला प्रत्येक वेळेस आले विचारायचे अहो शेट ओपनिंग कधी होणार, अहो शेट ओपनिंग कधी होणार। तर मी त्यांना सांगायचं की आपला कारभार चालू झालेला आहे, तुम्ही कधीही जा, तुम्हाला लोन फाईल असेल, तुम्हाला डीव्ही असतील, त्या सर्व सुविधा तुम्हाला त्या ऑफिस मधून जे आपलं डेलीचं जे ऑफिस होतं ते ऑफिस मधून मिळतं। एवढंच नव्हे तर मला इथे सांगायला आणखी एक अभिमान वाटेल, इथे एक मंगेश गुंजाळ म्हणून एक प्रतिनिधी, एक आपला स्टाफ आहे कर्मचारी, पारखे साहेब ते एवढे सेवा द्यायचे, सकाळी पैसे नेले का संध्याकाळी सर्टिफिकेट, संध्याकाळी सर्टिफिकेट नेले का दुसऱ्या सकाळी पैसे त्याला घरी नेऊन द्यायचे, म्हणजे त्या सभासदाला बँक मध्ये यायचीच गरज नाही। एवढं नव्हे तर काही लोकांचे खाते ओपन करायचे होते, माझ्या महिला भगिनींची खाते ओपन करायची होती, ते रोज कामाला जाणाऱ्या हे गुंजाळ तिथे अकाउंट ओपनिंगचे फॉर्म घेऊन गेले, तिथे कांदे काढत होती ते, म्हणजे ही आत्मीयता, म्हणजे सर्व स्टाफ जो आहे की आता ठीक आहे आता गुंजाळ इथे आहेत म्हणून आपला अनुभव, पण प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती त्यांनी बघायच नाही की तुम्ही पतसंस्थेत या म्हणून, आम्ही तिथे म्हणजे आज विशाल जुन्नर पतसंस्था ही घरपोच आपण सेवा देणारी एक संस्था आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या संस्थेचा एवढा विकास आज आपल्याला मिळतोय। साहेबांनी इत्यंभूत माहिती दिली की ते टर्नओव्हर वगैरे किती, तेव्हा मला एवढे सांगायचे, सर्व ग्रामस्थांना सांगायचे आणि सर्व सदस्यांना सांगायचे चालू वर्षी आपल्याला 10.5% डिव्हिडंड मिळालेला आहे, पण हा डिव्हिडंडचा आलेख इथून पुढल्या काळामध्ये नियमित चढता राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपले जे घामाचे पैसे, जे कष्टकऱ्याचे काम करायचे शेतकऱ्यांचे पैसे, त्यांच्या 5 रुपयाला 1 रुपयाला सुद्धा अतकरी साहेब 1 रुपयाला सुद्धा धक्का लागणार नाही। एक गावचा ग्रामस्थ म्हणून एक जबाबदारीने मी सांगू इच्छितो, ज्यांना अकाउंट ट्रान्सफर करायचे असते या संस्थेमध्ये इथे ब्रांच मध्ये अशी सुविधा केली, काही नारायणगावचे ट्रान्सफर आहेत, काही बेलेच्या ट्रान्सफर आहेत, काही आलेपटच्या ट्रान्सफर आहेत, तुम्ही ते येऊन सांगायचं माझा अकाउंट नारायणगावला आहे आणि मला ट्रान्सफर करायचे, तुम्ही फक्त सही करायचं, फॉर्म प्रिंटेड आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर, अकाउंट नंबर फक्त घेऊन यायचं आहे, जायचं नाही काय नाही, संस्थेत यायचं, माझा आलेपटला अकाउंट मला ट्रान्सफर, तुम्ही फक्त सही करायची, जी माहिती ती माहिती द्यायची, सही करायची। मग एवढ्या सुविधा आपण इथून चालू केल्या आहेत, बाकीच्या सर्व टेक्निकल सुविधा साहेबांनी सांगितल्या, पण इथून पुढल्या काळात सुद्धा मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की विशाल जुन्नर ही सर्वसामान्य गोरगरिबांची संस्था आहे
आणि सर्वांचा ज्या ठेवी त्या ठेवी अशाच इथून पुढे सुद्धा वाढत जाव्यात अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे माझा इथे सर्व शेतकरी वर्ग खऱ्या अर्थात भरभराट झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाले पाहिजे आणि चांगला भाव मिळाला तरच संस्थेमध्ये अशा ठेवी येतात. असो इथं जमलेल्या सर्व सभासदांना आणि ग्रामस्थांना मी मनापासून मनपूर्वक सदैव सर्व थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय सरकार.